नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनल सोनाली लसूणमध्ये सर्वांचं अधिक स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर जस्ट मी स्कूलमधून घरी आले आणि आता माझा आज चतुर्थी आहे. तर तुम्हाला सर्वांना संकट चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आता मी काय करणार आहे, दीदीला फ्राईड राईस बनवून देत आहे. राईस आहे तर त्याचा फ्राईड राईस बनवत आहे. तर चला मी पटकन तिला बनवून देते आणि बोलते. तर दिशूला खूप भूक लागली होती आणि ती आज स्कूलमध्ये काहीही घेऊन गेली नव्हती. तिला मग म्हटलं खाऊन घे. तर मी तिला मग चेंज वगैरे काही केलं नाही, आले तसं जरा हँडवॉश केले आणि तिला म्हटलं चल मी तुला फ्राईड राईस बनवून देते. राईस होता तर छान मस्त फ्राईड राईस, शेजवान चटणी होती माझ्याकडे, परत टोमॅटो कॅचअप आणि मस्त कांदा वगैरे चॉपिंग करून घेते. आता मी तिला जे जे आवडतं ना आपल्याला ते फ्राईड राईसमध्ये आपण टाकू शकतो, पण मग ती फक्त मला ओनियनच बोलली. मग मी म्हटलं ठीक आहे. आणि मग मस्त छान थोडंसं हाफ असं शिजू द्यायचं, जास्त पूर्ण नाही, लालसर नाही होऊ द्यायचा कांदा. मग बाकीचे सर्व मसाले वगैरे टाकणार आहे, शेजवान चटणी, टोमॅटो सॉस आणि आपले थोडे मसाले. तर इतकं छान होतं ना. तुम्ही पण असं राईस जर असला आणि मुलांना जर आवडत नसला ना, तर तुम्ही हे असं बनवू शकता फ्राईड राईस, जेणेकरून मुलं आवडीने खातील आणि राईस संपवतील. आदवीला तर राईस अजिबात आवडत नाही, पण मी ह्या पद्धतीने असं वेगळ्या पद्धतीने करते ना, तर तो आवडीने खायला लागलेला आहे. आणि इथं पाहू शकता टोमॅटो कॅचअप मी ॲड करते. म्हणजे आपण पराठ्यासोबत नाही, पण ह्या फ्राईड राईससाठी किंवा ह्या अशा गोष्टीसाठी आपण यूज करू शकतो. अजून टेस्ट वाढते मुलांची आणि मुलांना मी अशा प्रकारे वेगवेगळं ट्राय करून देते. असं पण तुम्ही ट्राय करू शकता. तर मुलांसाठी वेगवेगळ्या पद्धतीने स्वयंपाक, म्हणजे आपण ज्या पद्धतीने काय काय टाकू ना, त्या पद्धतीने आपण एक नवीन डिश बनवू शकतो. तसं तर मी खूप डिश अशा ट्राय करते. अगदी वेगवेगळ्या प्रकारच्या खूप असतं माझं काही ना काही भगरपासून पण मागं पाहिले पराठे, उरलेले भगरपासून पराठे कसे केले होते मी, ते पण इतके यम्मी झाले होते ना. म्हणजे मी असं काही पण वेगवेगळ्या पद्धतीचं ट्राय करत असते आणि खरंच टेस्ट लागतो. आणि हा फ्राईड राईस खरंच एकच नंबर होतो. मी खूप वेळेस बनवलेला आहे, म्हणून मग मी नेहमी बनवत असते. तर इथं पाहू शकता दी हॉटेलसारखा हा फ्राईड राईस झालेला आहे. तर असा मुलांना दिला ना, तर मुलं खूप आवडीने खातील आणि खूप यम्मी पण लागतो. राईस रेडी झालेला आहे घरच्या घरी आणि खूप यम्मी झाला आहे. तर असं आहे आता दीदीला लंच डिशचं. आज माझा उपवास आहे ना, म्हणून मग आज चतुर्थी आहे आणि त्याच्यामुळे मग घरामध्ये आता क्लिनिंग करून घेते आणि मस्त लादी पुसून घेणार आहे. आणि बेडरूमची हालत तर अशी झालेली आहे. तर इतका पसारा आहे बघा, इथं इतका पसारा दिसतोय तुम्हाला. तर मी आता पटकन झटपट हे बेडरूम आवरून घेते पटकन. आणि आता दिवाळी येते, तर दिवाळीची साफसफाई माझी तर घटाच्या वेळेस भांडे डब्बे घासून झालेलेच आहे, पण अजून मग एकदा नाही का चालू हात असं मारेल मी, झटकून फिटकून अजून घेऊन घेणार आहे. परत मी फराळामध्ये पण काय काय बनवणार आहे तुम्हाला सांगेनच. आणि मी ह्यावेळेस ठरवलेलं आहे मस्त छान पोह्यांचा पण चिवडा मी ट्राय करणार आहे. मी कधी बनवला नाही आहे, पण ह्यावेळेस पोह्यांचा चिवडा, मुरमुऱ्यांचा चिवडा आणि शंकरपाळी, असे सोप्या सोप्या रेसिपी आहे ना, त्या मी ट्राय करेल नक्की. आणि मागच्या वेळेस एका वर्षी तर मी अनारसे, लाडू खूप काय काय बनवलं होतं, पण ह्यावेळेस बघेल मी. पण इवन मी 5 तर ॲटम बनवणारच आहे. तर तुम्हाला मी दाखवेलच त्या तशा. आणि आद्विक स्कूलमधून आला तर त्याचं खूप चालू होतं, आज माझं मूड खराब आहे असं तसं. त्याचं काही ना काही असतं, चाळे करत असतो. आणि त्याला कपडे खूप सिलेक्ट करतो तो कपड्यांच्या बाबतीतले, हेच नको तेच नको. आता मी मोठं झालो, मला मोठीच पॅन्ट दे, इतकं त्याचं चालतं ना बापरे. तर त्याची अशी मस्ती चालते. आणि खूप त्याला आता सध्या तर त्याला बरं नाही. मी ना आता हे बाहेर ते ऐकायला आला ना, ते
औषधापासून नाही का मुलांना त्रास, त्याच्यामुळे मग मी ना सध्या तरी मी ते लिक्विड फॉर्ममधले औषधं अजिबात आणले नाही सध्या तरी. त्याला हळदीचं दूध वगैरे विक्स लावून देत असते मी, त्याला झोपून देत असते दुपारी. आता हे सर्व आवरून घेते आणि त्याला मी लगेच झोपून देणार आहे खाऊ घालून. म्हणजे कसं जाऊ दे, आणि प्रत्येक वेळेस ना औषधानेच बरं केलं पाहिजे असं काही नाही. जर थोडं ना त्याच्यामध्ये इम्युनिटी पॉवरसुद्धा पाहिजे. त्याच्यामुळे ना त्या बरेचसं असं प्रत्येक गोष्टीला औषधच दिली पाहिजे असं नाही. तर इथं मी ना कपडे पण व्यवस्थित ठेवून घेते आणि दरवेळेस मी कपडे ना थोडे थोडे शॉर्ट करत राहते. जे नाहीच घालत नाही ते लगेच मी बाजू काढायला लागलेली आहे. ते काय होतं, आपण ठेवतो कपडे, ते घालायचे नसतं, आपण नुसतेच ठेवतो, नुसतं खूप गोळा होऊन जातं ना कपड्यांचा पसारा. तर मी दरवेळेस ना एक एक दोन दोन ते नाहीच अगदी घालू शकत मी, ते लगेच काढून टाकत असते. तर इथं सर्व कपडे व्यवस्थित ठेवून घेत आहे. आणि हे इथं दिशूचे आहेत हे सर्व डेली यूजचे कपडे. तर डेली यूजचे पण ह्या बास्केटमध्ये मी ठेवते, तिचे रोजच ती घालते असे एवढेच ठेवलेले आहे, बाकी सर्व तिचे ठेवून दिलेले बॅगमध्ये. तर असं आहे. तर पटकन मग जसं मला वेळ मिळेल ना, मी तसं मध्ये आवरून घेत असते. आणि म्हणजे नाही का सण येतात तेव्हाच नाही, पण मी तर वेळेस पण मग आवरण्याचा प्रयत्न करते. शाळेतून आले ना तर मग घरामध्ये पण आपलं नाही का एवढा वेळ शाळेत जातो, मग घराकडे पण लक्ष द्यावं लागतं, मेंटेन ठेवावं लागतं सर्व गोष्टी. मुलांचा अभ्यास असतो, परत घराची साफसफाई असते. तर ना हे सर्व, आणि तुम्हाला सांगते खरंच घरामध्ये इतकी धूळ तरी कुठून येते असं वाटतं. ही धूळ बघून ना आपण तर अरे रोज आवरतो तरी धूळ कसं काय. जे आपले शोपीस असतात, जिथे जिथे नाही का असं आपण प्लांट वगैरे ठेवले, अक्षरशः एवढी धूळ होऊन जाते ना, कसं काय होते काय माहिती. मी तर प्लांट अक्षरशः धुवूनसुद्धा घेते, पानं वगैरे स्प्रे करते त्याच्यावरती. तर तेच मला असं वाटतं, ही धूळ तरी कुठून येते, कसं काय घरामध्ये. आणि धूळ कचकच असं पायाला लादीला लागतं ना, ते मला खूप इरिटेट होतं खरंच. म्हणून मला रोज लादी पुसलेली लागते. आणि रोज म्हणून मी नाही पुसत राहते. तरी पण मग बघा सर्व मी जेव्हा झाडण्याच्या लादी पुसण्याचं राहतं ना, त्याच्या आधी मी काय करते, सर्व असं पुसून घेत राहते आणि झटकून घेत राहते. कारण की खूप छोटे धुळीचे कण असतात आणि जे पायाला लागले का खूप इरिटेट होतं. आणि त्याच्यामुळे मग मी ना नेहमी हे करताना असं पुसून वगैरे घेते. आणि ही धूळ ना आपल्याला असं वाटलं का फक्त लादी पुसा, झाडझूड करा, तर त्याने क्लीन राहतं घर. अजिबात नाही. तर भिंतींवर धूळ असते, जाळं असतं, शोपीस जिथं जिथं आपले शोपीस असतात तिथं पण खराब होऊन जातं. तर ते आपल्याला ते नीटनेटकं पुसून वेळेत घेतलं ना, तर ते जास्त होत नाही धूळ वगैरे. तर त्याच्यामुळे मग मी व्यवस्थित हे करते. आणि मग मी तेच विचार करते, अरे आपण रोज हे काम करतो तर ही धूळ तरी कुठून येते, कसं काय असं नाही का. तर खरंच बापरे. पण नेहमी जर ह्या गोष्टी आपल्याला घरात लहान मुलं असतील ना तर करायला पाहिजे. धूळ साफसफाई जी मुलं लोळतात, कुठे काय खाली पडले कधी कधी उचलूनही खातात, म्हणून घर अगदी रोज नीटनेटकं साफसफाई केली पाहिजे, झाडझूड झाली पाहिजे रेग्युलरली. आणि धूळ राहिली ना तर इतकं अनफ्रेश वाटतं घरामध्ये, अजिबात फ्रेश वाटत नाही. आणि प्रकाश पण असा कमी कमीसा दिसतो घरामध्ये. आणि जेव्हा आपण खिडक्या जेव्हा क्लीन करतो ना, जाळी वगैरे बघा तुम्ही, तर त्याचं बघा किती नंतर फ्रेश वाटतं आणि उजेड पण येतो. तर मी ना बाथरूमचे राहो, किचनचे राहो, बेडरूमचे आहे, ह्या हॉलची ह्या सर्व क्लीन करतच असते सर्व. तर मी आता तर आता अशी वरच्यावर मी झटकून घेते सर्व. आणि दिवाळीचे तर थोडे एक दिवस येणार, संडेच्या दिवशी मी पूर्ण छान डीप क्लिनिंग करणार आहे घराची. संडेलाच वेळ असेल तर संडेचा दिवस पूर्ण डीप क्लिनिंग करून घेणार आहे. मग ह्यावेळेस बरं आहे, माझे ना सर्व डबे वगैरे घासून झालेले आहे. म्हणजे ना मला ह्यावेळेस एवढंसं नाही, कारण की घट बसवायचे होते मला, त्याच्यामुळे मी बरीचशी क्लिनिंग केली होती. त्याच्यामुळे मग आता बरेचसे माझे कामं वाचतील तेवढे तरी, डबे वगैरे नाही का. आता रेग्युलरली तर जेवढे आहे काय थोडंसं झटकून वगैरे, म्हणजे जास्तीचं नाही मला आवरायला लागणार. आणि ह्यावेळेस पटकन मग फराळ वगैरे बनवायला मला वेळ पण मिळेल. तर इथं पाहू शकता मस्त छान क्लिनिंग झालेली आहे बेडरूमची. बेडरूम आधी कसा दिसत होता ना, आता किती छान दिसत होतं, इतकं भारी वाटत होतं ना. लगेच मी हॉलमध्ये पण मग आता इथे माझे प्लांट्स आहे, इथं शोपीस आहे, तर ते सर्व झटकून घेत आहे मी. आणि मला प्लांट्स खूप आवडतं, तुम्हाला सांगते, खूप म्हणजे खूप आवडतं. मी खूप काळजी घेते प्लांटची. म्हणजे मी किती पण आजारी राहिले ना तरी रेग्युलरली त्यांना पाणी देणार, त्यांचं ना पाणी चेंज करणार, जे बॉटलमध्ये आहे ना प्लांट त्यांचं पाणी वगैरे वेळेत चेंज करत असते. परत आवर्जून म्हणजे ते बघत असते ते व्यवस्थित आहे की नाही, ते लक्ष देत असते मी. आणि आता मी एवढं साफसफाई झालं का मला आद्विकला खाऊ घालून झोपून पण द्यायचं आहे. तर इथे छान मस्त सर्व बेडरूम तर किचन
क्लीन झालेलाच आहे. किचनचं थोडंसं काम बाकी राहिलेलं ते किचनचं मी नंतर करेन. आज काही जास्तीचं भांडे नाही आहे, कारण की आज माझा उपवास आहे. दोघांचे थोडेफार भांडे डिश वगैरे थोडेसेच आहे भांडे. म्हटलं चला चहा पाण्याचं झालं का एकत्रच मी घासून घेणार आहे. आणि ना हे इथं ना आपले जे छोटे आपल्या वस्तू असतात ना डेकोरेटिव्ह, तर इतकी धूळ बसून जाते ना, मग 8-8 दिवसांनी मी काय करते, असं नाही का काढून व्यवस्थित झटकून घेत असते. आणि मग तेच नेहमी करते, हे माझं असतंच नेहमी. आणि ते नेमकी कसं आपल्या एंट्रीच्याच तिथं आहे ना, म्हणून मी व्यवस्थित करत असते. आणि मस्त छान जुने गाणे चालू होते आणि ते जुने गाणे ऐकता ऐकता मस्त काम पण माझं चालू आहे इथे. आणि दिशू तेच सांगत होती, मम्मी तुझे खूप गाणे पाठ आहे का? म्हटलं हो, आधीचे पाठ आहे, आताचे नसेल पण आधीचे तरी खूप आहे माझे पाठ. तर पण मला एवढं काही असं नाही, पण मला ऐकायला खूप आवडतात गाणे, जुने गाणे खूप आवडतात. मला खूप म्हणजे खूप जास्त आवडतात. तर इथं पण मग इतकी धूळ होऊन गेली ना, म्हटलं बापरे, याला पण कसं काय. मी तर आता मागं पुसलं होतं घटाच्या आधी, तर परत अजून बघा इथं धूळ वगैरे झाली, ते सुद्धा पुसून घेतलेलं आहे. आणि असं मी नेहमीच जेव्हा आपल्याला लादी पुसायची तेव्हा मी हे करतच असते. आणि इथं बाहेर पण कपडे वगैरे टाकलेले, ते आता सर्व घड्या वगैरे करायच्या, काढून आणणार कपडे वगैरे, सर्व घड्या वगैरे करून ठेवून देणार जिथल्या तिथं. ज्याचे त्याचे कपडे व्यवस्थित ठेवले ना, तर मग टेन्शन नसतं मला. आणि इथं सर्व आता झाले माझं, पुसून वगैरे झाले सर्व. तर आता मी मस्त झाडझूड करून घेते आणि सर्व आवरते आणि मग आद्विकला खायला देते. आणि असं मध्ये मध्ये साफसफाई केली ना, तर प्रत्येक सण आपला हा रोज दिवाळीच असेल असं समजायचं. तर सण असला म्हणून तेव्हाच आवरायचं असं काही नाही. नेहमीच आपलं घर टापटीप ठेवलं ना, तर रोज आपल्या घरामध्ये पॉझिटिव्हिटी राहते, आनंद राहतो. तर चला मी आता एवढं क्लीन करते आणि नंतर तुमच्याशी बोलते. तर लाईट गेली आहे. जेवणामध्ये वरण, फ्लावरची भाजी आणि भात, चपाती असं केलेलं आहे. आता आम्ही जेवण करतो. मी जस्ट फ्रेश झाले आणि तेव्हा काय झालं, लाईटच गेली. मग मी काही शूट केलं, म्हणजे तुम्हाला दाखवलं मी काय काय बनवलं. आज चतुर्थी होती ना, मस्त मग वरण, भात, फ्लावरची भाजी, पोळी बनवलं. तेव्हा लाईट गेली, पण चार्जिंगचा बल्ब होता. मग आम्ही जेवण वगैरे केले, नैवेद्य दाखवला. तर आता सर्व भांडे क्लीन केले. आणि मी रोज माझं सर्व आवरून झालं का, माझं हे रुटीन आहे की मी मस्त चेहरा थंड पाण्याने धुवत असते. म्हणजे डेलीचं माझं रोजचं आहे. असं एकही दिवस जात नाही की मी चेहरा धुवत नाही. मला खूप आवडतं. आणि असं पाणी ना मी तसंच ठेवते, चेहरा गार लागतं, भारी वाटतं. तर छान मी किचन क्लीन केलं, तुम्हाला दाखवते. क्लीन करून घेतलेले आहे आणि गॅस पण क्लीन केलेला आहे. भाजी बनवताच माझं ना सिलेंडर संपला. सिलेंडर लावला, त्याच्यात वेळ गेला माझा बराचसा. तर ते केलं, पण बरं झालं सकाळी संपला नाही. सकाळी संपला असताना तर परत मग मला ना सकाळी एवढं काम करावं लागलं असतं. आत्ताच संपला आणि लावून दिला मी. आणि छान मस्त एकदम छान जेवण झालं होतं. मस्त खूप भारी वाटत होतं. असं छान मस्त वरण भात. मला वरण भात, भाजी, चपाती हे ना आपलं असं साधं जेवण खूप म्हणजे खूप आवडतं. हे तर खूप आवडतं. आणि चला मी आजचा व्हिडिओ इथंच एंड करते. माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि तोपर्यंत तुमची काळजी घ्या. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.